नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. पुण्यातील खडकवासला धरणाचे सर्व 11 दरवाजे आता उघडलेले आहेत. खडकवासला धरणातून 43,500 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. घाटमाथ्यावरती पावसाचा रेड अलर्ट आहे. विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. पूर्ण खडकवासला धरणाचे 11 दरवाजे आता उघडण्यात आलेले आहेत. या ठिकाणानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा प्रवाह किती जास्त आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय. या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडून घेऊयात. दीपक, आपण पाहतोय संततधार सुरू असलेला पाऊस आणि त्यानंतर आता हा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी 11 दरवाजांमधून केला जातोय. सध्याची काय परिस्थिती आणि नागरिकांना काय आवाहन करण्यात येत आहे? नक्कीच सेजल, आपण खडकवासला धरण येत आहोत. आपण पाहू शकतो की यंदाचा सर्वाधिक जो पाण्याचा विसर्ग आहे तो खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे. एकंदरीतच 43,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो खडकवासला धरणातून करण्यात आलेला आहे. जे पुणे शहरातील नदीकाठचे जे नागरिक आहेत यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. एकंदरीतच खडकवासला धरण शाखेतील जी सर्व धरणं आहेत ते भरलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो खडकवासला धरणातून विसर्ग मुठा नदीमध्ये होताना दिसत आहे. एकंदरीत आपण पाहू शकतो की खडकवासला धरण येथील जे 11 दरवाजे आहेत हे सर्व उघडण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जो विसर्ग आहे तो पाण्याचा करण्यात आलेला आहे. खरं तर हवामान विभागाकडून घाटमाथ्यावर येत्या 24 तासात खरं तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पुणे शहरात 24 तासात पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार असं देखील सांगण्यात आलेले आहे. मात्र खडकवासला धरणात सद्यस्थितीत आहे तो मोठा विसर्ग झाल्याचं पाहावयास मिळत आहे आणि पुण्यातील जे मुठा नदीकाठील जे नागरिक आहेत यांना सध्या जो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण यंदाच्या वर्षाचा हा जो विसर्ग आहे हा सर्वाधिक आहे आणि खडकवासला धरण आहे याचे सर्वच्या सर्व जे 11 दरवाजे आहेत हे देखील उघडण्याचं चित्र सद्यस्थितीत पाहावयास मिळत आहे. शेजल, निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी. तर आपण पाहू शकतो ही दृश्य, धरणाचे सर्व 11 दरवाजे उघडलेले आहेत. खडकवासला धरणाची ही दृश्य आपण पाहतो.